मी सपकाळ साहेबांचा जो आपण 10 मिनिटं 2 सेकंदाचा 1 टू 1 केलेला आहे. या 1 टू 1 मध्ये फक्त 3.5 सेकंद सपकाळ साहेब हे मनसेच्या संदर्भाने प्रश्न विचारल्यावर बोलले आणि त्यातही ते असं म्हणाले, की "अहो, आम्ही या संबंधाने युतीचे अधिकार हे स्थानिक लोकांना दिलेले आहेत." यावर आपल्या प्रतिनिधीने विचारलं, "नाही पण आले तर?" यावर सपकाळ साहेब असं म्हणतात, की "राजकारणात जर-तरला काही अर्थ नसतो. आम्ही एकदा म्हणतोय ना आपल्याला, की आम्ही स्थानिकला अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणचे लोक ठरवतील, की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, लोकल गव्हर्नमेंटमध्ये काय नेमके निर्णय घ्यायचे आहेत." आता इतक्या स्पष्टपणे ते बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्या तोंडी ज्या पद्धतीने आपण वाटल्यास ते पुन्हा एकदा 1 टू 1 ऐका. मी जे सांगते ते. मी सेकंद ना सेकंद ऐकलंय ते आणि तरीही जर त्यांच्या तोंडी असं वाक्य घालायचं असेल आणि मग असं वाक्य उच्चारलंय म्हटल्यावर अविनाश जाधव असतील किंवा अविनाश अभ्यंकर असतील किंवा अजून कोणी कदाचित मला विचारलं असतं, तर कदाचित मग ती व्यक्त होण्याची पद्धत कारण परसेप्शनच चुकीच्या पद्धतीने ठेवलं, तर त्याची रिएक्शन चुकीच्या पद्धतीने येऊ शकते. पूर्वी जी मला खरंच कौतुक वाटतंय आपल्या सगळ्यांचं, की आपल्याला एवढी घाई का आहे? या देशातले, या राज्यातले जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे आता अतुल भैयांनी सुद्धा सांगितले, की दुष्काळाचा तर मुद्दा आहेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की सी संबंधाने जी घटना घडली, त्यावर एकाही माध्यमाला बोलायची का परवानगी नाही का?